पावडेवाडीचे उपसरपंच तथा भाजपचे नांदेड उत्तर तालुकाध्यक्ष बंडू पावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराने त्यांचे अभिष्टचिंतन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। बंडू पावडे यांची जनसेवक अशी ओळख असून गोरगरिबांच्या सुखदुःखात ते नेहमी मदतीसाठी धावून येतात। सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो। त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांची मोठी फळी कार्यरत असून परिसरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात। त्यामुळे पावडेवाडी सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून परिसरातील नागरिकांमध्ये त्यांना विशेष मान मिळत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले। सर्वांच्या मनातील नेता, जनतेचा नेता, तळमळीनं सर्वांच्या मदतीला धावून येणारा, मनामनातला जागा असणारा, आजच्या काळामध्ये लोकांना जे कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम जर करायचं म्हणले तर माणसं जवळ आणावं लागतात, गाडी भरून आणावं लागतात। इथं सकाळपासून आज 9 मार्च, आज बंडूभाऊचा वाढदिवस आणि 9 मार्च हा दिवस, हा सगळी वाडी, हा सगळे नगर वाढ पाहतात। अत्यंत उत्साहाने, प्रेमाने ज्यांच्या सगळ्यांच्या मदतीला धावून येणारे, आपल्या संकटाच्या काळी मदत करणारे, प्रत्येकाच्या छोट्या छोट्या कार्यामध्ये मदत करणारे असे बंडूभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त अधिष्टचिंतन करण्यासाठी आजूबाजूच्या तमाम नगरामधील नगरवासीय आणि वाडीतील जनता ही त्यांच्या प्रेमापोटी इथं आलेली आहे। त्यांच्या वतीनं आज स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम आहे आणि आपल्या पावडेवाडी सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मनातले, सर्वांच्या मनातले नेते म्हणून आज बंडूभाऊंना मान दिला जातो। आज उपसरपंच, भाजपाचे तालुका अध्यक्ष असणारे बंडूभाऊ नक्कीच मनामनामध्ये त्यांची जागा आहे आणि ते उद्याचे पावडेवाडी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य होणारच ही आमच्या मनापासून त्यांना शुभेच्छा आहे। आमच्या मनातील नेते बंडूभाऊ पावडे यांच्या मागे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू। सन्माननीय बंडूभाऊ पावडे यांचा हा वाढदिवस साजरा होतो आहे। सकाळपासून या ठिकाणी आम्ही पाहतो आहोत तर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी प्रत्येकाने येऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी स्वतः विशालनगरमध्ये राहतो तर प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक वार्डात, प्रत्येक नगरामध्ये ते स्वतःहून फिरतात आणि लोकांमध्ये मिसळतात, प्रत्येकांच्या अडीअडचणी समजून घेतात आणि त्या समस्या सोडवण्याचं काम ते स्वतःहून हिरिरीने करतात। मूर्ती लहान पण कीर्तिमान अशा पद्धतीचं त्यांचं कार्य आहे। ज्याची कृती सुंदर त्याची मूर्ती सुंदर असं मी त्यांना नक्की म्हणेन, कारण ते प्रत्येकाच्या कार्यामध्ये हिरिरीने भाग घेतात। कधी नेता म्हणून ते वावरत नाहीत, तर ते एक प्रत्येकाचा भाऊ, बंधू अशा पद्धतीचं त्यांचं वागणं आहे। आणि निश्चितच याही अगोदर ते ज्या ठिकाणी गेले त्या प्रत्येक ठिकाणी, त्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि ते यशस्वी झालेले आहेत। याही पुढे ज्या ठिकाणी ते जातील, निवडणुकीचं क्षेत्र असेल किंवा आणखी कुठलंही क्षेत्र असेल, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा जो यश आहे त्यांचं ते निश्चित आहे। हे आम्हाला जिल्हा परिषदेला जरी ते उभे राहिले तर निश्चितच आम्हाला वाटतं की ते 100% जिल्हा परिषद सदस्य होतील। सदस्य सन्माननीय श्री सर्व मेंबर, श्री नाईक सर, तसेच श्री अंतेश्वर अंबर